तर बघा, पहिल्या चॅप्टर मध्ये आपण ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग बद्दल इन्फॉर्मेशन घेतली. हे जे ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग आहे, ऑब्जेक्ट्सच्या स्वरूपात आपला प्रोग्राम डिवाइड केला जात असतो. छोटे छोटे सेक्शन्स मध्ये तो प्रोग्राम डिवाइड होत असल्यामुळे तो मेंटेन करण्यासाठी आणि एरर वगैरे रिमूव्ह करण्यासाठी इझी होतो. हे जे ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग आहे, याचे फीचर्स आपण बघितले. त्यानंतर ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंगच्या कन्सेप्ट ज्या आहेत, 8 प्रकारच्या कन्सेप्ट आपण पाहिल्या होत्या. आणि हे 8 कन्सेप्ट म्हणजे पुढचे 8 चॅप्टर्स राहतील आपल्याला. नंतर ने ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंगचे बेनिफिट काय, आपण सी लँग्वेज शिकलो आणि आता C++ शिकायचं आहे, तर दोघांमध्ये फरक काय, तो पर कन्सेप्ट आपण एक शॉर्ट मध्ये घेतला होता. आता यानंतर डायरेक्टली C++ ला प्रॅक्टिकली सुरुवात आपण करणार. तर आपलं पुढचं जे चॅप्टर आहे ते म्हणजे बिगिनिंग विथ C++. बघा, सी लँग्वेजचे जसं प्रोग्रामचं एक स्पेसिफिक स्ट्रक्चर होतं, त्या पद्धतीने C++ मध्ये प्रोग्रामिंग करताना आपल्याला पण इथं पण एक स्पेसिफिक स्ट्रक्चर फॉलो करायला लागेल. तर ते स्ट्रक्चर आधी आपल्याला बघायचं आहे. सी प्रोग्रामचे जे स्ट्रक्चर आपण बघितलं होतं, तर ते किती सेक्शन मध्ये डिवाइड होतं बरं? 6. त्याच्यातला कंपल्सरी सेक्शन कोणता होता संजना? void main. मेन फंक्शन हा कंपल्सरी होता, बरोबर. आणि बाकीचे 5 सेक्शन्स ऑप्शनल होते. त्याच प्रकारे इथं आपल्याला C++ ही प्रोग्राम स्ट्रक्चर राहील. तर C++ चे जे प्रोग्राम स्ट्रक्चर आहे ते एकूण 4 सेक्शन्स मध्ये डिवाइड असतं. ते 4 सेक्शन्स कोणते? तर पहिलं सेक्शन म्हणजे इन्क्लूड फाइल्स. आपण ज्या फाइल्स इन्क्लूड केल्यात तर ते म्हणजे इन्क्लूड सेक्शन. दुसरं आहे क्लास डिक्लेरेशन सेक्शन, आणि तिसरं सेक्शन क्लास फंक्शन डेफिनेशन, हे तिसरं सेक्शन C++ प्रोग्रामचं. आणि void main, तो मेन फंक्शन आहे, तर तोही या ठिकाणी कंपल्सरी राहणार. असे एकूण 4 सेक्शन मध्ये C++ चा प्रोग्राम डिवाइड असतो. इथं आपल्या समोर तो प्रोग्राम आहे बघा, वरती फाइल्स इन्क्लूड केल्यात, नंतर ने क्लास डिक्लेरेशन आहे इथं मेन फंक्शनचा वर. नंतर त्या क्लास डिक्लेरेशन मध्ये वेगवेगळे फंक्शन्स, व्हेरिएबल्स आपण डिक्लेअर केलेत, डिफाईन केले फंक्शन्स. जर क्लासचं फंक्शन क्लासच्या बाहेर डिफाईन करायचं असेल, जसं हे पुट डेटा फंक्शनचं डेफिनेशन क्लासच्या बाहेर आपण डिफाईन केलं आहे त्यानुसार. आणि मेन फंक्शन, असे एकूण 4 सेक्शन्स आहेत या C++ प्रोग्रामचे. तर याच्यातनं कंपल्सरी सेक्शन कोणता असू शकेल बरं? C++ मध्ये 4 सेक्शन्स असतात प्रोग्रामचे, तर त्या प्रोग्राम मध्ये कंपल्सरी सेक्शन कोणता राहील बरं? जसं सी मध्ये कंपल्सरी मेन फंक्शन होता, तसा C++ मध्येही मेन फंक्शन हा कंपल्सरी असतो. या ज्या सी फॅमिलीच्या लँग्वेजेस आहेत, या सर्वांमध्ये मेन फंक्शन हा कंपल्सरी असतो. सी फॅमिलीच्या लँग्वेजेस कोणकोणत्या? तर सी, नंतर C++, C#, जावा, या सर्व सी फॅमिलीच्या लँग्वेजेस आहेत. यांच्यामध्ये मेन फंक्शन आपल्याला कंपल्सरी द्यावाच लागेल, बरोबर. तर मेन फंक्शन कंपल्सरी, बाकीचे हे वरचे 3 सेक्शन्स ऑप्शनल आहेत. गरज असेल तर टाकणार, नाही तर सोडून देणार, बरोबर. तर आता इकडं बेसिक प्रोग्राम कन्स्ट्रक्शन्स, आपल्याला एक सिंपल प्रोग्राम कन्स्ट्रक्ट करायचा आहे C++चा. जस्ट आपण समजा आपलं काहीतरी मॅटर प्रिंट करण्यासाठी C++चा एक छोटासा प्रोग्राम घेतला विदाउट क्लास ऑब्जेक्ट, एक प्रोग्राम या ठिकाणी आपण कन्स्ट्रक्ट केला. यासाठीही मेन फंक्शन कंपल्सरी असतो, तो या ठिकाणी घेतला. प्रत्येक स्टेटमेंटचं एंड जे आहे ते सेमीकोलॉनने केलं जाईल. C++ एक फ्री फॉर्म लँग्वेज आहे, म्हणजे जी स्पेस आपण देणार याच्यात ती प्रोग्रामच्या साईज मध्ये काउंट होत नाही. प्रोग्रामचं एक्झिक्युशन मेनने स्टार्ट होईल, पूर्ण प्रोग्रामचं कंट्रोलिंग मेनद्वारे होईल आणि एक्झिट पण मेनने होतो. म्हणून हा जो मेन फंक्शन आहे हा इथं कंपल्सरी यूज करावा लागेल.
आणि या ज्या हेडर फाईल्स आहेत, या हेडर फाईल्स ही आपल्याला इथं द्याव्या लागतात. सी लँग्वेजच्या कंपायलरला हेडर फाईल नाही दिल्या तरी त्या ऑप्शनल होत्या, ऑटोमॅटिक घेतल्या जात होत्या बाकीच्या. आता इथं आपल्याला या ज्या iostream.h आहे, conio.h आहे, या फाईल्स आपल्याला कंपल्सरी द्याव्याच लागतील. बरोबर. आता याच्यात रिटर्न स्टेटमेंट यूज करायचं असेल तर रिटर्न ही घेऊ शकतो. जर आपल्याला इथं या प्रोग्राम मध्ये रिटर्न स्टेटमेंट टाकायचं असेल तर काय करावं लागेल बरं? रिटर्न स्टेटमेंट जर आपल्याला टाकायचं असेल या प्रोग्रामला तर काय करायला लागेल? रिटर्न आठवतं ना? रिटर्न 0 टाकावं लागेल का सर? कुठं कुठं टाकावं लागेल? बरोबर येते, रिटर्न 0 टाकायला लागेल, पण कुठं टाकायला लागेल? गेट च्या वरती. गेट ch च्या वर. कन्फर्म. हो. नाही, रिटर्न स्टेटमेंट हा फंक्शनचा एंड असतो. जिथून रिटर्न केलं तुम्ही तर त्याचे सगळे खालचे स्टेटमेंट इग्नोर केले जात असतात. म्हणून रिटर्न स्टेटमेंट हा कर्ली ब्रेस, मेन फंक्शनचा कर्ली ब्रेस कंप्लीट होण्याचा आधी टाकायचा, म्हणजे गेट ch च्या खाली रिटर्न 0 द्यावा लागेल. आणि अजून काय बदल करावा लागेल? रिटर्न स्टेटमेंट आपण टाकलं, फक्त इथं समजा हा जो प्रोग्राम आहे यात मी असं लिहून टाकलं रिटर्न 0, बस होऊन जाईल का एवढ्याने सायली? हो तुझा सीचा कोर्स संपला म्हणजे सी लँग्वेजचं प्रॅक्टिकल बंद करून द्यायचं असं नाही. समीर, रिटर्न 0 इथं टाकला, अजून काय बदल करावा लागेल याच्यात? बापरे. संजना, नाही माहिती सर. बघा ना, समोर आहे, आपल्या समोर आहे. आपण एक दोघांपैकी एकच वापरू शकतो. एक तर रिटर्न 0 वापरू शकतो किंवा त्याच्या ऐवजी वाईड मेन वापरू शकतो. आता तुम्ही इथं प्रोग्राम मध्ये वाईड मेन पण देत आहेत आणि रिटर्न 0 पण देत आहेत, तर कसं काय चालेल बरं? मोठा करू का प्रोग्राम याची साईज? वाईड मेन आणि रिटर्न 0 सोबत वापरता येतील का? नाही. मग आपल्याला तो काढावा लागेल ना. फक्त तिथं मेन द्यावा लागेल किंवा मग इंटिजर मेन द्यावा लागेल, तेव्हा हा तुमचा रिटर्न 0 इथं यूज करता येईल. म्हणजे इथं तुम्हाला रिटर्न 0 जर टाकायचा जर झाला तर या ठिकाणी हा फक्त मेन येणार किंवा मग इंटिजर मेन येणार. बरोबर. दोघं सायमल्टेनियसली आपण वापरणार नाही. जर आपल्याला इथं वाईड मेनच ठेवायचा आहे तर आपल्याला या ठिकाणी हा रिटर्न 0 काढावा लागेल असा. बरोबर. या गोष्टी लक्षात घ्या बारीक बारीक. तर या पद्धतीने जसं सी मध्ये प्रोग्रामिंग केलं त्याच पद्धतीने आपण C++ मध्ये एक साधा सिंपल प्रोग्राम तयार करणार. नंतर इकडं
कमेंट द्यायचं असेल, समजा सी लँग्वेज मध्ये जसं कमेंट आपल्याला द्यायची होती त्या पद्धतीने सी प्लस प्लस ला कमेंट द्यायची आहे, तर काय करावं लागेल प्रोग्राम मध्ये, आपण सी लँग्वेज मध्ये सिंगल लाईन कमेंट देण्यासाठी काय वापरलं होतं, सी लँग्वेज मध्ये सिंगल लाईन कमेंट द्यायची असेल तर कोणतं सिम्बॉल वापरलं होतं, डबल स्लॅश. 2 फॉरवर्ड स्लॅश वापरले होते. आणि मल्टी लाईन कमेंट देण्यासाठी काय वापरणार, एक स्टार स्लॅश स्लॅश आणि मग शेवटी हा सुरुवातीला स्लॅश स्टार आणि शेवटी स्टार स्लॅश. स्टार स्लॅश. बरोबर. तर या ठिकाणी ही सी प्लस प्लस मध्ये पण 2 फॉरवर्ड स्लॅश हे सिंगल लाईन कमेंट साठी आणि स्लॅश स्टार आणि स्टार स्लॅश हे मल्टी लाईन कमेंट साठी आपण वापरणार. बरोबर. त्यानंतर इकडे इनपुट आउटपुट ऑपरेटरचा कन्सेप्ट आहे. आता इनपुट आउटपुट ऑपरेटर काय, तर आउटपुट ऑपरेटर सुरुवातीला बघा आपल्याला हा एक स्टेटमेंट दिलाय, थोडं मोठं करू आपण त्याला, आपल्याला हा एक स्टेटमेंट दिलाय सी आउट 2 लेस दॅन आणि इथं दिलंय डबल कोट मध्ये सी प्लस प्लस इज सुपरसेट ऑफ सी असं आपल्याला दिलंय. आता सी आउट काय आहे, तर सी आउट हा एक प्रीडिफाईन ऑब्जेक्ट आहे. बघा त्याचं डिस्क्रिप्शन, सी आउट काय आहे, the above statement will enable the string in quotation mark is displayed on the screen. cout is predefined object. हा जो cout आहे हा प्रीडिफाईन ऑब्जेक्ट आहे. हा काय करतो, तर स्टँडर्ड आउटपुट स्ट्रीमला रिप्रेझेंट करतो. हा cout स्टँडर्ड आउटपुट स्ट्रीमला रिप्रेझेंट करतो. स्टँडर्ड आउटपुट स्ट्रीम काय, तर स्टँडर्ड आउटपुट स्ट्रीम म्हणजेच मॉनिटर, मॉनिटरचे जे स्क्रीन आहे त्याला आपण स्टँडर्ड आउटपुट स्ट्रीम म्हणणार. आणि त्याच्यासोबत हे 2 लेस दॅन, हे 2 लेस दॅन आपण वापरणार. यालाच म्हटलं जात असतं इन्सर्शन किंवा पुट टू ऑपरेटर. याला म्हणायचंय इन्सर्शन किंवा पुट टू ऑपरेटर. बरोबर. these operator send the data in right hand side variable to left hand side. राईट साइडचा डेटा लेफ्ट साइडला आपल्याला ट्रान्सफर करायचा असेल, सेंड करायचा असेल, तर त्यासाठी आपण हे आउटपुट जे ऑब्जेक्ट आहे सी आउट याच्या सोबत इन्सर्शन ऑपरेटर्स वापरले पाहिजे. जसं हा डबल कोट मधला काही स्ट्रिंग आहे, हे डबल कोट मधलं जे मॅटर आहे प्रसाद, हे राईट साइड कडून लेफ्ट साइडला सेंड होत आहे या ऑपरेटरच्या मदतीने. ते स्टँडर्ड आउटपुट स्ट्रीम कडे दाखवलं जाईल किंवा ट्रान्सफर केलं जाईल. स्टँडर्ड आउटपुट स्ट्रीम म्हणजेच मॉनिटर. बरोबर. म्हणजे सी लँग्वेज मध्ये कोणताही मॅटर स्क्रीनवरती डिस्प्ले करायचा असेल, सी लँग्वेज मध्ये कोणताही मॅटर स्क्रीनवरती डिस्प्ले करायचा असेल तर आपण प्रिंटएफ फंक्शनचा वापर करतो. आणि सी प्लस प्लस मध्ये कोणताही मॅटर स्क्रीन मध्ये प्रिंट करायचं असेल, स्क्रीनवरती प्रिंट करायचा आहे, तर हा सी आउट हा प्रीडिफाईन ऑब्जेक्ट वापरायचा. त्याच्यासोबत 2 लेस दॅन म्हणजेच इन्सर्शन ऑपरेटरचा वापर आपण केला पाहिजे हे यानुसार. बरोबर. याला आउटपुट ऑपरेटर असं म्हटलं जात असतं. नंतर इनपुट ऑपरेटर, आपल्याला हा जो सी इन आहे बघा इथं सी इन 2 ग्रेटर दॅन आणि व्हेरिएबल नेम असं त्याचं सिंटॅक्स राहील. सी इन हा एक प्रीडिफाईन ऑब्जेक्ट आहे, तो स्टँडर्ड इनपुट स्ट्रीमला रिप्रेझेंट करतो. स्टँडर्ड इनपुट स्ट्रीम काय, तर स्टँडर्ड इनपुट स्ट्रीम हे कीबोर्ड राहील. सी इन कीबोर्ड इज स्टँडर्ड इनपुट स्ट्रीम. याच्यामध्ये 2 ग्रेटर दॅन जे असतात त्याला एक्सट्रॅक्शन ऑपरेटर किंवा गेट फ्रॉम ऑपरेटर आपण म्हणत असतो. एक्सट्रॅक्शन ऑपरेटर किंवा त्याला गेट फ्रॉम ऑपरेटर म्हणायचं आहे. हे जे ऑपरेटर आहे हे लेफ्ट साइड कडून राईट साइड कडे डेटा ट्रान्सफर करतो. बघा इकडं कीबोर्डद्वारे सी इन ने डेटा या ऑपरेटरच्या मदतीने व्हेरिएबल मध्ये टाकला. याचं डायरेक्शन लेफ्ट टू राईट राहील. आणि जो सी आउट आहे त्याचं डायरेक्शन राईट टू लेफ्ट राहील. ऑपोजिट डायरेक्शनने हे वर्क करत असतात, ते आपण लक्षात घेतलं पाहिजे. बरोबर. आता याच्यानंतर अजून एक मुद्दा म्हणजे कॅस्केडिंग ऑफ इनपुट आउटपुट ऑपरेटर. कॅस्केडिंग ऑफ इनपुट आउटपुट ऑपरेटर्स. आता इनपुट आउटपुट ऑपरेटरचं कॅस्केडिंग काय,
तर ज्या वेळेस एका सी आउट सोबत एकापेक्षा जास्त इन्सर्शन ऑपरेटर वापरले किंवा एका सी इन सोबत एकापेक्षा जास्त एक्स्ट्रॅक्शन ऑपरेटर वापरले तर त्यालाच म्हणायचं असतं कॅस्केडिंग ऑफ इनपुट आउटपुट ऑपरेटर. बरोबर. काय कन्सेप्ट आहे, एका सी आउट सोबत एकापेक्षा जास्त इन्सर्शन ऑपरेटर किंवा एका सी इन सोबत एकापेक्षा जास्त एक्स्ट्रॅक्शन ऑपरेटर वापरले तर त्यालाच म्हणायचं असतं कॅस्केडिंग ऑफ इनपुट आउटपुट ऑपरेटर्स. याचं फॉर एक्झाम्पल काय, जसं बघा आपल्याला एज आणि नेम आणि एज एंटर करण्यासाठी आपल्याला एक प्रोग्राम दिला आहे. या प्रोग्राम मध्ये फाइल्स इन्क्लूड केल्या आणि मग कॅरेक्टर टाईप वापरून नेम नावाचा एक व्हेरिएबल घेतला ज्याची साईज ठेवली 10 आणि एक इंटिजर डेटा टाईपचा एज व्हेरिएबल घेतला. बरोबर. आता सी आउट हे एक स्टेटमेंट आपल्याला घ्यायचं आहे. सी आउट इथं इन्सर्शन ऑपरेटर एकदा घेतलं, डबल कोट मध्ये बॅकस्लॅश एन टाकला म्हणजे न्यू लाईन, परत इन्सर्शन ऑपरेटर आणि दुसऱ्या डबल कोट मध्ये आपण एंटर युअर नेम इन एच असं मेसेज दिलं. तर याचं काय होतंय, इथं हा एक इन्सर्शन ऑपरेटर आणि हा एक इन्सर्शन ऑपरेटर. एका सी आउट सोबत एकापेक्षा जास्त इन्सर्शन ऑपरेटर वापरले म्हणून याला म्हणणार कॅस्केडिंग ऑफ इन आउटपुट ऑपरेटर. कॅस्केडिंग ऑफ आउटपुट ऑपरेटर. आणि एका सी इन सोबत एकापेक्षा जास्त एक्स्ट्रॅक्शन ऑपरेटर वापरले किंवा गेट फ्रॉम ऑपरेटर वापरले तर यालाच म्हणायचं असतं कॅस्केडिंग ऑफ इनपुट ऑपरेटर. बघा इथं आउटपुट ऑपरेटरचं कॅस्केडिंग आहे, इथंही एका सी आउट सोबत एकापेक्षा जास्त इन्सर्शन ऑपरेटर वापरले जातात त्याला कॅस्केडिंग ऑफ आउटपुट ऑपरेटर म्हणायचं आहे. आणि एका सी इन सोबत एकापेक्षा जास्त गेट फ्रॉम किंवा एक्स्ट्रॅक्शन ऑपरेटर वापरले जातील तर त्याला म्हणायचं असतं कॅस्केडिंग ऑफ इनपुट ऑपरेटर. क्लिअर एवढं? काही डाऊट येतात? नाही सर. ऋतुजा क्लिअर? हो सर. तर बघा आता आपल्याला करायचं काय, तर पुढे जाण्याच्या आधी आपल्याला व्यवस्थित जसं सी लँग्वेज शिकताना प्रिंटएफ आणि स्कॅनएफचा आपण व्यवस्थित अभ्यास केला होता त्याच पद्धतीने इथंही सी प्लस प्लसच्या पुढच्या टॉपिक्स कडे जाण्याच्या आधी आपल्याला भरपूर याचं प्रॅक्टिकल करून घ्यायचं राहील सी इन आणि सी आउटचं. तर एक प्रोग्राम मी तुम्हाला करून दाखवतो आणि त्यानंतर तुम्हाला आज करायचं आहे सी मध्ये जेवढे आपण प्रोग्राम बनवले मग ते प्रिंटएफ स्कॅनएफचे असू द्या किंवा इफ एल्सचे असू द्या, नेस्टेड इफ एल्स, मल्टिपल इफ एल्स, फॉर लूप, व्हाईल लूप, डू व्हाईल लूप, हे सगळे जे इथपर्यंतचे टॉपिक्स आहेत या प्रत्येकाचं एक एक एक्झाम्पल तुम्ही सी इन आणि सी आउटचा वापर करून तयार करायचा आहे. आणि आज मला ग्रुपला फोटो टाकायचे आहे. बरोबर. मी एक एक्झाम्पल करून दाखवतो आणि बाकीचे एक्झाम्पल तुम्हाला सगळे एक एक टॉपिक तुम्हाला करायचं राहील, एक एक एक्झाम्पल प्रत्येक टॉपिकचं आणि मग इथून आपण पुढे जाणार. तर डायरेक्ट प्रॅक्टिकली आपण बघा कशा पद्धतीने ते सी प्लस प्लसचा प्रोग्राम कन्स्ट्रक्ट करायचा आहे. कंपायलर ओपन केला आपण. इकडं आलो. याचात आपण प्रोग्राम क्लोज केला, अल्टर F3, फाईल अँड न्यू, सेव्ह करायचं प्रोग्राम F2. सेव्ह करताना इथं आपण आता प्रोग्राम तयार करणार. समजा p1.cpp. पीचा प्रोग्राम सेव्ह करण्यासाठी एक्सटेन्शन काय देत होतो आपण? .c. आणि सी प्लस प्लसच्या प्रोग्रामच्या एक्सटेन्शन साठी आपण सीपीपी देणार, .cpp देणार. हा मुद्दा लक्षात घ्यायचा. एंटर. एवढं झालं. त्यानंतर आपलं कंपल्सरी स्टेटमेंट void main ब्रॅकेट ओपन क्लोज देन clr str get ch. एवढं झालं. हे कंपल्सरी राहील सेव्ह केल्याला है ना. आता इथपर्यंत आल्यानंतर F9 ने कंपाईल केलं, 2 एरर तुम्हाला दाखवणार. याच्यामध्ये clr str आणि get ch ला प्रोटोटायपिंगचे एरर आले है ना. तर इथं आता आपल्याला फाईल इन्क्लूड करणं, हिडर फाइल्स
ऍड करणं प्रोग्राम मध्ये कंपल्सरी आहे, म्हणून हॅश इन्क्लूड अँगल ब्रॅकेट मध्ये iostream.h हे स्टेटमेंट द्यावाच लागेल. हॅश इन्क्लूड con.io.h हे स्टेटमेंट पण कंपल्सरी द्यावाच लागेल. तर हे एवढे जे स्टेटमेंट्स आहेत हे प्रत्येक C++ च्या प्रोग्रामला कंपल्सरी येणार आहेत. म्हणून याचा पुढं आपण जे काही प्रोग्राम बनवणार त्या सर्व प्रोग्राम मध्ये आधी हे स्टेटमेंट नोट करायचे आणि मग कंपाईल करून चेक करायचं. 0 एरर 0 वॉर्निंग आली की मगच पुढे जायचं आहे. बरोबर. आता आपल्याला करायचं आहे फक्त 2 नंबरचा ऍडिशन साठी प्रोग्राम. मग 2 नंबरचा ऍडिशनचा प्रोग्राम घ्यायचा असेल तर मग आपण करतो काय, तर आधी व्हेरिएबल डिक्लेअर करतो. पॉइंट सह व्हॅल्यू असतील तर फ्लोट टाईपच्या व्हेरिएबल घ्या, विदाउट पॉइंटच्या व्हॅल्यू असतील तर इंटिजर घ्या. आपण n1, n2 दोन व्हेरिएबल्स घेतले. नंतर आन्सर इक्वल टू आन्सर घेतला एक व्हेरिएबल आन्सर स्टोअर करण्यासाठी. नंतर CLR SCR च्या खाली आपण आलो आणि मेसेज प्रिंट केला सी आउट. हा 2 लेस दॅन वापरले. या 2 लेस दॅनला कोणतं ऑपरेटर म्हणणार सांगितलं एवढं. हे जे 2 लेस दॅन आहेत यांना काय ऑपरेटर म्हणणार, याला म्हणायचं आहे एक्सट्रॅक्टिंग ऑपरेटर. नाही, याला म्हणायचं आहे इन्सर्शन ऑपरेटर किंवा पुट टू ऑपरेटर. इन्सर्शन ऑपरेटर किंवा पुट टू ऑपरेटर. इथं डबल कोट घेतला आणि इथं मेसेज दिला \n एंटर फर्स्ट नंबर. बरोबर. एंटर फर्स्ट नंबर असा मेसेज आणला. सी इन 2 ग्रेटर दॅन, यामध्ये n1. आता हे जे 2 ग्रेटर दॅन आहेत याला काय म्हणणार, याला म्हणायचं असतं एक्सट्रॅक्शन ऑपरेटर किंवा गेट फ्रॉम ऑपरेटर. जंबल करायचं नाही. हे जे 2 ग्रेटर दॅन आहेत हे म्हणजे एक्सट्रॅक्शन ऑपरेटर किंवा गेट फ्रॉम ऑपरेटर, आणि हे जे वरचं आहे 2 लेस दॅन याला म्हणायचं असतं इन्सर्शन ऑपरेटर किंवा पुट टू ऑपरेटर. बरोबर. नोट्स मध्ये ते दिलेलं आहे सगळं. एवढं झालं. हो सर. त्यानंतर सी आउट न्यू लाईन एंटर सेकंड नंबर. सी n2 एवढं झालं है ना. सेम आहे, फक्त तिकडे प्रिंट टाइप स्कॅनएप होतं आणि या ठिकाणी आपल्याला डायरेक्ट वापरायचं आहे CNC आउट. तिकडं फॉर्मॅट कॅरेक्टर्स आपण वापरत होतो, इथं फॉर्मॅट कॅरेक्टर वगैरे देण्याची गरज नाही, डायरेक्ट व्हेरिएबलचे नाव द्यायचे. आन्सर इक्वल टू n1 + n2 आणि आता आउटपुट प्रिंट करायचं आहे. तर सी आउट 2 लेस दॅन म्हणजे इन्सर्शन ऑपरेटर, न्यू लाईन आन्सर इक्वल टू आणि परत हे घेतलं आपण इन्सर्शन ऑपरेटर आणि यात आपण दिलं आन्सर त्या व्हेरिएबलचं नाव. एका सी आउट सोबत 2 इन्सर्शन ऑपरेटर वापरले तर त्या प्रोसेसला काय म्हणतात, कास्केडिंग. कॅस्केडिंग ऑफ आउटपुट ऑपरेटर. कॅस्केडिंग ऑफ आउटपुट ऑपरेटर. बरोबर. आता याला सेव्ह केलं आणि कंपाईल. 0 एरर 0 वॉर्निंग अँड रन. बघा एंटर फर्स्ट नंबर, काही नंबर दिला एंटर, आणखी दुसरा नंबर दिला एंटर. हे झालं आपलं आन्सर. बरोबर. हा सिंपल अशा पद्धतीने एक ऍडिशनचा प्रोग्राम आपण घेतला. तर असेच प्रोग्राम तुम्हाला कन्स्ट्रक्ट करायचे आहेत. आपण जे सी मध्ये प्रोग्राम बघितले लुपिंग पर्यंतचे सगळ्या टॉपिकचे एक एक्झाम्पल तुम्ही CNC आउटच्या माध्यमातून करून टाका आणि फोटो मला टाका. फोटो टाकणार तरच उद्याचं लेक्चर मी घेईल. बरोबर. आणि साधे कन्सेप्ट आहेत, लगेच होतील. आणखी मी एक बनवून दाखवतो. आपल्याला जर समजा फॉर लूपचा वापर करायचा आहे आणि आपलं नाव 5 वेळेस प्रिंट करायचं आहे. फॉर लूपचा वापर करायचा आहे आणि आपलं नाव 5 वेळेस प्रिंट करायचं आहे. C++ द्वारे तो प्रोग्राम आपण घेऊ. फाईल मध्ये न्यू सेव्ह केलं प्रोग्रामला p2.c cpp. ओके. void main
कंपल्सरी स्टेटमेंट टाकलं, ब्रॅकेट ओपन क्लोज, CLR गेट CH, नंतर वरती हिडर फाईल्स आपल्याला कंपल्सरी लागत आहेत, हॅश इन्क्लूड iostream.h, हॅश इन्क्लूड conio.h, या दोघं फाईल्स आपण ऍड केल्या, सेव्ह केलं आणि कंपाईल केलं, एंटर. एवढं झालं. बरोबर. आता आपल्याला करायचं काय आहे, तर फॉर लूपचा वापर करायचा आणि आपलं नाव 5 वेळेस प्रिंट करायचं आहे. मग इथं आपण इंटिजर डेटा टाईपचा वापर केला आणि एक एक्स नावाचा व्हेरिएबल बनवला. काही नाव द्या तुम्ही. नंतर फॉर x इक्वल टू 1, x लेस दॅन इक्वल टू 5, x प्लस प्लस, ब्रॅकेट ओपन क्लोज, सेम ऍज इट इज सी प्रमाणे लिहिलं आपण. याच्यामध्ये सी आउट, इन्सर्शन ऑपरेटर, इथं बॅकस्लॅश n दिला आणि आपलं नाव लिहिलं. कम्प्लीट. सेव्ह. यस. रन. हे बघा, हे आपलं नाव 5 वेळेस आलं. बरोबर. आता ह्या आपल्या नावाचं, प्रत्येक नावाच्या पुढं सिरियल नंबर आपल्याला आणायचा आहे. सिरियल नंबर आणायचा आहे, मग काय करावं लागेल बरं? आपल्या या नावात प्रत्येक नावाचा पुढं 1 2 3 असं सिरियल नंबर आणायचा आहे. सांगा. आन्सरची व्हॅल्यू जशी आपण डिस्प्ले केली तसं आता आपल्याला हा जो एक्स व्हेरिएबल आहे, जो इन्क्रीज होत जातोय, त्याची व्हॅल्यू प्रिंट करायची आहे. इथे काय करायचं, याच्यासाठी हा जो इन्सर्शन ऑपरेटर आहे त्यानंतर डबल कोट करून जो न्यू लाईन घेतला, त्यानंतर आपण इथं पुन्हा एक इन्सर्शन ऑपरेटर टाकलं, नंतर एक्स व्हेरिएबल घेतला आणि इन्सर्शन ऑपरेटर, एक्स व्हेरिएबल घेतल्यानंतर इन्सर्शन ऑपरेटर. आणि इथं एक अजून गॅप द्यायचा आहे आपल्याला, तर बॅकस्लॅश t किंवा मग थोडासा स्पेस दिला, परत हे घेतलं. आता बघा, रन. कंपाईल केला आधी, डबल कोट मध्ये आपण कसं घेऊ. त्याच्या आधी डॉट लावायचा असेल तर आपण इथं डॉट लावून द्यायचा, किंवा ब्रॅकेट लावायचं तर आपण ब्रॅकेट लावू शकतो. बरोबर. तर ह्या पद्धतीने तुम्ही सी इन सी आउटचा वापर करा आणि इतर प्रोग्राम प्रत्येक टॉपिकचे बनवून टाका. ट्राय करा, 1-2 प्रोग्राम मला टाका. नाही झाले कुठले प्रोग्राम, जे डाऊट येतील ते मग आपण उद्या सॉल्व्ह करू. क्लिअर एवढं? हो सर. हो सर. हो सर. तर मग आता इथं थांबू मी. हो सर. हो सर. पण आठवण करून प्रॅक्टिकल्स करा, तरच पुढचं काही समजेल, है ना? ओके, थांबतो मी इथं. हा.